आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सरफराज सनदी देखील जोडले गेलेले आहेत। सरफराज, कोल्हापूरमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते मंडळी बेळगावला रवाना झालेले आहेत। त्यांना बंदी घालण्यात आलेली आहे, तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। या ठिकाणी आता कर्नाटक सरकारने रोखलीबाजी केलेली आहे। कर्नाटकमध्ये प्रवेश बंदी केली आहे, मात्र तरी देखील बेळगावकडे जाणारच हा ठाम निर्धार करत आता कोल्हापूरमधल्या ताराराणी चौकातून जे शिवसैनिक आहेत ठाकरे गटाचे ते झालेले आहेत। त्यांचा ताफा घेऊन बेळगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पुनोळी नाका या ठिकाणी जवळपास मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र पोलिसांचा कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने जे कोल्हापूरमधून शिवसैनिक निघालेले आहेत त्यांचा ताफा आपण पाहू शकतो हा निघालेला आहे बेळगावकडे। मात्र यांना मध्येच या कोंगनोळी टोल नाक्यावर अडवलं जाईल अशी शक्यता आहे आणि आता काही वेळातच आहे शिवसैनिकांचा तो टोल नाक्यावर पोहोचणार आहे। धन्यवाद सरफराज, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण ही दोन दृश्य बघतोय। एका बाजूला बेळगावमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मराठी भाषिक एकत्र जमू नये यासाठी कर्नाटक सरकारकडून पुरेपूर काळजी घेताना दिसली जाते आणि कर्नाटक सरकारनं मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात केलेला आहे। तर दुसरीकडे कोल्हापूरमधून जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मंडळी बेळगावला रवाना झालेले आहेत ती दृश्य आपण बघतोय। आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे जाणार आहोत। प्रताप, तुम्ही स्वतः बेळगावमध्ये आहात ज्या ठिकाणी या महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, कशा प्रकारे त्या ठिकाणी सुरक्षा आहे, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला दृश्यामध्ये बघायला मिळतोय। ही दृश्य पाहिल्यानंतर कशा प्रकारचा बंदोबस्त आहे ते दिसून येतं। सकाळी 6 वाजल्यापासून हे सर्व पोलीस या ठिकाणी थांबून आहेत आणि त्याचबरोबर या परिसरात कोणालाही येऊ दिलं जात नाहीये। एकूणच आपण पाहतो की जमावबंदीचे आदेश दिलेले आहेत। ज्या ज्या ठिकाणी आपण पाहतो की मराठी भाषिकांनी महामेळावा घेण्यासाठी परवानगी मागितली होती त्या सर्व 5 ठिकाणी ही परिस्थिती आहे। पण शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी मराठी भाषिक यायला तयार झालेले होते, येत होते, पण त्यांना घरातून बाहेर पडू दिलेलं नाही आणि अनेकांना तर आपण पाहतो की पोलीस प्रशासनानं गाडीत कोंबून नेलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की मराठी भाषिक आमची भूमिका मांडू द्या, कारण आमच्या जखमेवर मीठ सोडण्यासाठी कर्नाटक राज्याचं अधिवेशन तुम्ही बेळगावमध्ये भरवता, उपराजधानीचा दर्जा बेळगावला दिलेला आहात, तो मान्य नाही, कारण हा भाग सर्व मराठी आहे, हा इथली अस्मिता मराठी आहे आणि त्याचबरोबर आमच्या मनामध्ये मराठी अस्मिता असल्यामुळं आम्हाला या प्रदेशात म्हणजे कर्नाटकमध्ये राहायचं नाही, महाराष्ट्रात जायचं अशा प्रकारची भूमिका आहे आणि तीच भूमिका आम्ही लोकशाही पद्धतीने मांडण्यासाठी येत असू तर आमचा याच्यामध्ये दोष काय अशा प्रकारचा सवाल आहे। दुसरी गोष्ट, बेळगावमधले नेते ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला सांगतात की मराठी भागातले म्हणजेच महाराष्ट्रातले राज्यकर्ते नेमकं काय करतात, सरकार काय करते, बघायची भूमिका ते का घेतात अशा प्रकारचा सवाल त्यांचा आहे। प्रताप, तुम्ही काही वेळापूर्वी सांगितलं होतं की दरवर्षीच खरं तर महाराष्ट्र एकीकरण समिती या महाअधिवेशनाचं आयोजन करते, पण दरवर्षी त्यांना काही अटी शर्तींसह परवानगी दिली जाते, मात्र यंदा ही परवानगी नाकारण्यातच आली आहे। आपण पाहतो की गेल्या 4 वर्षापासून या परिसरात जे काही महामेळाव्यासाठी परवानगी मागितली जाते त्या परवानग्या दिल्या जात नाहीयेत। याच्यापूर्वी परवानगी दिल्या जायच्या, पण त्याच्यामध्ये अटी शर्ती घालून या ठिकाणी दिल्या जायच्या। आपण पाहतो की या दृश्यांमध्ये रमाकांत जे आहेत बेळगावमधून त्यांनी निवडणूक लढवली होती, एकटे निघालेले आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांना देखील पोलिसांनी थांबवलं, विचारलं आणि आता सोडताना दिसत आहेत। एकूणच आपण पाहतो की ते एकटे आलेले आहेत, त्यामुळे त्यांना एकटे गाडीवरनं जाऊन द्यायला परवानगी दिलेली आहे। पण एकूणच आपण पाहतो की कुठेतरी गळचेपी जो आहे तो प्रकार या ठिकाणी केला जातोय। रमाकांत, आपण त्यांच्याशी बोलूया। नाही, तर मराठी माणसावरती दडपशाही आहे। मराठी माणसावरती दडपशाही एवढी राहू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला इथं जगण्याचा अधिकार आहे आणि जगाला देणं हे आमचं की या ठिकाणी सुद्धा पोलीस कशा प्रकारे त्यांना धक्काबुक्की करून त्यांची गाडी बाजूला सरकवली जाते हे दिसून येते। म्हणजे भाषण स्वातंत्र्य जे आहे त्याच्यावर देखील या गदा आणली जाते। हे पोलीस पाहू शकतो की कशा प्रकारे त्यांची गाडी पाठीमागनं ढकलतायत, त्याची थेट दृश्य आपण बघू शकतो। एकूणच आपण पाहतो की कर्नाटक पोलीस जो कोणी मराठी भाषिक व्यक्ती या ठिकाणी येईल त्याच्या पाठीमागे आम्ही अशाच प्रकारे लागून त्यांना इथून हुसकावून लावू अशा प्रकारची भूमिका आहे। बेळगावच्या रस्त्यावरची ही दृश्य आपण बघू शकतो। एकूणच आपण पाहतोय की रमाकांत ज्यांनी बेळगाव शहरातून निवडणूक लढवली होती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं, त्यांना या ठिकाणी पोलिसांनी हुसकावून लावलेला आहे आणि इथं बोलण्यास तुम्हाला बंदी आहे, त्यामुळे तुम्ही इथे येऊ शकत नाही अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे। एकूणच आपण पाहतो की यापूर्वी 4 वर्षापूर्वी आपण पाहतो की महामेळाव्यासाठी परवानगी दिली जायची, पण अटी शर्ती इतक्या जाचक असायच्या
की तुम्ही मराठी अस्मित असेल किंवा मराठी भाषेबद्दल ब्र काढायचं नाही, ब्र काढला तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, अशा प्रकारच्या अटी शर्ती ठेवून त्या ठिकाणी परवानगी दिल्या जायच्या. पण ते सुद्धा गेल्या 4 वर्षापासून मराठी भाषिकांना किंवा इथल्या जमिनीतल्या किंवा जमिनीतल्या माणसांना परवानगी दिली जात नाही आहे. मग आम्ही ह्या भूमीत जन्मून आमचा उपयोग काय, अशा प्रकारचा सवाल या सर्वांचा आहे. शुभम शेळके जो महाराष्ट्र एकीकरण समितीचा लोकसभेला लढलेला उमेदवार आहे, त्याला सुद्धा आपण पाहतो सीपीआय त्याच्या घरात जाऊन त्यांना सांगितलेला आहे, दम दिलेला आहे, जर उमऱ्यातून तू बाहेर पडलास तर तुला आम्ही जेलमध्ये टाकू. मग अशा परिस्थितीत आम्ही जगायचं कसं, अशा प्रकारचा सवाल या सर्व सीमावाशांचा आहे. नक्कीच प्रताप, तर आपण बघतोय कर्नाटक सरकारची ही खरं तर गळचेपी सुरू आहे आणि या संपूर्ण घडामोडींवर आपलं लक्ष राहणार आहे. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.